नमस्कार मित्रांनो, कशा सर्व मजेत ना. तर आपण आज चाललो आहे हे शिमगा भरतो ते तिथे साफ करायला. गावकी आहे आज आणि आज सर्व माणसं चालले आहेत. आले दमायला झालं आहे चालत चालत. मजा येणार आहे सगळं डबा आणि कोयती घेऊन. अजून लय वर जायचं आहे. रस्ता झाला ना मग काही टेन्शन नाही, लवकरच रस्ता होईल. चला, जास्त बोलत बसलो तर दम लागेल. थोडं थोडं घेऊ चला. तर मित्रांनो, नाही म्हटलं तरी 7 की 8 वर्षानंतर मी गावकीला चाललो आहे. कारण मुंबईला असल्यामुळे कसं यायला भेटायचं नाही. आता चान्स भेटला आहे सेवा करण्याची, तर आपण आता निघालो आहे. अजून पण पोचलो नाही, अर्धा तास झाला आपण चालतो आहे, म्हणजे चढतो आहे वरती. अजून भरपूर मुक्काम गाठायचा आहे, कारण आपल्या डोंगराच्या सपाट भागावर शिमगा भरतो. आणि हे आपल्या गावातून नाही येत आहे, दुसऱ्या गावातून जात आहे. कारण दुसऱ्या गावातून कसा जरा मोकळा रोड केलेला आहे ना, असं रोड केलेलं आहे, त्याच्यामुळे कसं वरती चढत जायला बरं पडतं. नाहीतर आपल्याकडून पूर्ण पायऱ्या चढत जायला. हे बघा आता चढ बघा कसं काय. आज आलेलं परत नंतर लगेच शिमग्याला. त्याच्या अगोदर खेळे बाहेर पडताना. चला हळूहळू जाऊया आपण. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे पाण्याजवळ. हे बघा मित्र, इथून पिण्यासाठी पाणी खाली जातं. नॅचरल रिसोर्स पाण्याचा आपला. दगडातून खालून येते पाणी, आणि हे पाणी येते ना ते मंदिराच्या खालून येते. दुसरा कुठला झरा भेटलाच नाही, मंदिराच्या खालचा झरा आहे. आणि त्याला वर्षाचे 12 महिने पाणी असतं, दिवसात 24 तास एवढाच असतो जरा. आणि आपण आता लय उंचावर पोचलो. हे बघा, हा रस्ता खालून गेला. आता आपण पायऱ्या चढत चाललो आहे. पहिल्या पायऱ्याच होत्या, नंतर रस्ता काढायचा विचार केला नाही, मग रस्ता आणलेला आहे वरती चढ. येतं कुठनं हे हा जरा मंदिराच्या खालून येतो ना. मंदिराच्या खाली ना कुठेतरी पाण्याचा साठा असेल ना. हा तेच. आणि असं वरती एवढं जास्त हे पण नाही, डोंगर पण नाही. खाली खाली तरी होत असेल. आपल्या इकडचं पण तसंच आहे ना. हा पट्टा जो आहे ना, देंगणी पासून जाधववाडी पर्यंत, हा जांभूलवाडी या लेवलला तर पाणी वरच आहे. आपल्या इथं जास्त पण वरती ना, हा एवढंच आहे. हाच पट्टा असा लाईन लांबा दगडाला पाणी आहे ना. कंटिन्यू येतो ना मे महिन्यापर्यंत. बंद होतच नाही जरा. बंद व्हायचं नाही होत तो बरा आहे, नाही होत तो बरा आहे. काय गावाला खाल्लं वर वाढायला लागतं मशीन. तयारच तसंच आहे ना. हा मग ते मशीनचं भाडं, लाईट भाडं ते आपलं भाडं तरी नाही व्हायचं. आपली तरी टाकी तरी बांधलेली आहे. लाईटीचा प्रश्न नाही. इथे आता शेवटी पोचलो आपण मंदिर. जरा हे कर, जवळ जाऊ दे आधी. जवळ
फडका लाव फडका लाव मोटरने पाणी खेचते वरती. पुढं फडका लाव थांब थांब जरा फडका हे जरा फडका दे त्याला आतला पाणी वाचायला लागणार आहे. जास्त येतोय. आता जरा आपला फडका दे एक पाईपाला लावायला घालून ये कचरा येतोय तुला तेवढं वाढवला नाही काय वाढवला आता काय वाढवलं जातो ना. हे बघा मित्रांनो, आपण कुठे जरा नीट करतो. आता तुम्हाला दिसतंय की नाही, हा ही समोर जी व्हाईट पट्टी जाते ना ही वाली, हा आहे मुंबई हायवे. संगमेश्वर सोडल्यावर जरा पुढे, तिथून आपण एवढ्यावरती आहोत. एवढ्यावरती जातो ना. आपण इथे ठेवूया आपण. या आपल्या जुन्या पालख्या आणि इकडे चांदीची पालखी. गावकीला सुरुवात झाली. इकडे 5 पांडव दाखवतो तुम्हाला. 5 पांडव. इकडे सुरुवात झाली तोडायला. मंगेश इथं मला झाले 15 दिवस. बारका इथे आपला शिमगाव आणि इथे पालखी नसते आपली. बघनो कॅमेरा कॅमेरा थोडा थोडा होऊन अटक लागलेत काय? अटक काय दिसत नाही. बघून येतो. हो ना. हा आलो. अटक बघतो. हे काय लागले? काढून न्यायला पाहिजेत नंतर. हे बघा, हे ह्याला अटक म्हणतात. ह्यात चटणी मीठ लावून खायला मस्त. आपण नेऊया का चटणी मीठ लावून खायला. तुरट आणि आंबट मस्त होता. आठवणीने तोडायला पाहिजेत. इकडं पण आहेत अजून. खालती जास्त नाही. ही एकच फांदी तोडायला. इथं पिकलेलं पण आहे एक. बघूया पडतं का. हे बघा, पिकल्यावर असं लाल लाल होतं. हे खायला मस्त. हे मस्त आहे. गोड 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 आणि आंबट. चला तोडायला घेऊ पटापट. सांगा. इकडे दगड पुरलेले आहेत ना माणसं. हा ही पहिली आपली पूर्वीची लोकांचं स्मशान. पहिली थडगी दिसत आहेत ना. हां जिकडे तिकडे ही माणसांची थडग्याची बघती तिकडे
ही दिसतात बघ सगळी हम्म. त्या बाजूला पण तिथे एक खाली समाधी आहे ना. हा सगळे ज्या दिसतात तेवढ्या सगळ्या त्या समाजात आहेत त्या. आता अच्छा. गेलं दगड आता काही एवढं समजण्यात येत नाही. हा आता समजलं. असं वाटतं की दगड पडलेत फक्त. हा सगळं फक्त दगड दिसत आहेत ना. स्मशान वरती होतं का आपलं? हा हेच स्मशान होतं मग नंतर तिकडं खाली गेलं ते पहिलं होतं. बाल्या भेटला मला भेटला. याला बाल्या म्हणतात. जास्त जाऊ नका आतमध्ये. सगळे तोडतायत मस्त. आपण पण तोडूया. जास्त वेळ काढत नाही मी, नाहीतर मला ओरडा भेटेल गुरुवांकडून. दिंडे कशाला पाहिजेत म्हणे. हे बघ इथं लाकडं किती टाकली नाहीत. बाल्यानं असं पुढे टाकलं इथं. दाखव बाल्या दाखव. नाही होय चालेल. असे काटे सगळे साफ करायचे. इथं पालखी नसते आपली. हे झाडाच्या इथं कल्प्यात उभा येतो. अटकं तोडण्याचा आता प्रयत्न चाललाय. बारक्या फाटी आहे वाटतं, बारक्या फाटीच्या. काय वजन वर पुढे वजन आहे तो दिसायला. हा हा आल्या. अरे पण ती तशी पडणार ना. पकडा जरा काय नाजूक जरा आंबट चोरी ती काय माहिती टाकून ना. हे अटकं असं असं पुढे दाखव मन. इकडे पान इकडे कर. अटक हा काकाने मस्त पकडलंय. पडली पडली पडली. नाही खाल्लेला. दोन खाता दोन गबरे. हा मियाला खोद्या कोणतरी बसेल. हा आटका खातो दोन. हा हा घे बा घे घे. दात खराब होती दादा. नाही नाही पडलं. धोपट आहे. पडतच नाही तर. जरा दोन आटका खातो. मोठं करायचं मी पाडत बसलो असतो. मामे चालू काढले. तिथं बघ तो घोडच पुरा पिकलाय. पडलं कुठंतरी. झालं गेलं नाही हलव ना ती. अरे पिकलाय बघ ना तो मोठा घटच. ते उठू देत ना दगड मारतो. तिथे दोन होती ना ते पुढे. अरे ही पोचत नाही म्हणून वडली. हे एक बारकू मार गाडावर. तो बघ गड तो बघ. नाही तिकडे गेलं. खाली आधी उठल्याच्या नंतर मारतो. होय हे गे बारकं ह्याला तोड आणि पाड. टाकली तर अडकल ती वर पण वाढायला लागेल नंतर. हात पाणी केक तिथं जाणं सगळं ते म्हणजे पाड जाते.
ते बघ तिकडे ते बघ. हा मला ते फांदी घेऊन जा घरी अडी घाल. काढण्यासारखी पण नाहीत ना लांब ते एकाच्या नादात सगळी कोवली पाडशील. हे कोण हा वाचला पाठी कुठे उडवली? जरा हे साफ करायला पाहिजे तो नेम नाही मोने फूट डोक्यात पडला बघ मोने. जरा पाहिजे होता. अरे तू मध्ये फांदी आली. दोनच मारणार पडले तर सर्व्या अरे भेटत नाही. एक भेटलं. वरती आहे रे काय एक भेटलं मला. मला पण भेटलं विषय मिटला. एक भेटलं. एक भेटलं. अजून आहेत वरती. मी फिरायला आलो. हे मला 2 भेटली. पडले आहेत पण शोधायला लागतील. पातेरा सगळं झाडा लागल. हे एक तिसरं. तीन भेटली मित्रांनो. मस्त लागतात गोड गोड. अजून एक भेटली. सगळे शोधतायत. चला जरा साफसफाई करूया नाही तर गावकर ओरडतील. होय गावकर ओरडतील. चहाचा टायमिंग झाला आहे मित्रांनो. आमचा बारकू ना होय. हे बघा साफ कसं झालं मित्रांनो. आणि आता सर्वाला जेवढा पातेरा आहे त्याला आग लावणार. झाड आहे ना म्हणून इकडे नाही म्हणणार काय राहते. मित्रांनो झालंय. गावकी झाले सगळं साफसूफ झालंय. आणि आता परत निघालोय आपण. खाल्लेलं तर काय नाही कारण का खायलाच भेटलं नाही. लवकर झालं कारण का माणसं भरपूर होती त्याच्यामुळे पटापट आटपलं. आणि हे बघा सगळं आग वगैरे लावून सगळं साफ करून ठेवलेलं आहे. हे इकडे ह्याच्यासाठी आहेत पाला आहेत ती जाळण्यासाठी नंतर. आणि हे आपलं गावचं देऊळ कुठं आहे बघा डोंगराच्या एकदम टोकाला. दरवाजा उघडत असतो कायम. इकडे खाली ठेवली नाहीत. इकडे परत रिटर्न यायला लागेल.
हा पाला कसला घेऊन जातात ग काकी? ते बाबा पण मागाशी घेऊन गेले ते किशोरचे. नाही बघितलं काय ते. सगळेच जण घेऊन जात आहेत. बघितलेलं ना. इथून असं उंच बघ किती वाटतं. इकडून हार माड कुठं आहे यावर्षी? म्हणजे पुढं असं. अरे बापरे, इकडून आणायचा कसा? आपलं नशीब आता रस्त्यानं आणतात. चला घरी भेटू आता. तुम्हाला मित्रांनो रातांब्यांचं झाड दाखवतो. कोकम बनतात ती. हे बघा ही फळं. हे बघा हे लाल लाल नंतर होतात, पिकतात. आमच्याकडे रातांबे बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती. नक्की कमेंट करा, म्हणजे आम्हाला पण नवीन नवीन शब्द समजतील. कोकमाच्या फळाला तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे तर रातांबे म्हणतात. अजून चालतोय. डबा भरलेला आपण परत रिकामा भरलेला तसाच नेतोय. चला हळूहळू मकान गाठायचं आहे. चला तर मित्रांनो फायनली आपण घरी आलोय. डबा तसाच. तर घेऊया आता जेवायला. सगळं बाहेर काढून ठेवतो. पहिलं तर आपल्या हत्यार आणि आपली पिशवी बघा पप्पाने शिवलेली. यावरती मान भेटतो, पान सुपारी. आणि आपला डबा भरलेला तसाच. काय गरम होत आहे. टोपी काढून ठेवतो. मॅडम गेल्यात कामाला. आतमध्ये जरा थंड वाटतंय. तर मित्रांनो खूप दमलोय. थोडीशी चाय पितो. मॅडमला घेऊन आलो आत्ताच आणि थोडासा बाजार घेऊन आलेला. आणि बाजारात एवढी धमाल झाली ना. कॅमेरा नव्हता नेला कारण की माझ्याकडे न्यायला कायच नव्हतं. किशे पण आमचे असे होत ना की काय सांगू, सगळं बाहेर पडतं खिशात ठेवलं तर. मग कॅमेरा नव्हता नेला. पण बाजारात कसं झालं, बाजार कसं सगळं उठायला आलेला ना. आम्ही आता संध्याकाळीला आणायला आलेलो. मग बाजारात माणसं आणि गुरं यांची लढाई चालू होती. कारण बाजारात आहे ना ते भाजीवाले बसतात ना, तिकडं गुरं घुसली होती सर्व. म्हणजे बाजारात फिरतात ना गुरं, तर ती घुसली होती ना. तर ते त्यांचे ते टोमॅटो भाजी काय असेल ना ते खात होते. तर हे इकडून लांबून पळून येईपर्यंत तिकडं त्यांचं खाऊन मोकळे. तर असं चाललं होतं. माझ्याकडे कॅमेरा असतं तर मी शूट केलं असतं, कारण का मी कायच घेऊन नव्हतं. मी डायरेक्ट गाडी घेतली आणि तसंच, कारण खिशात राहत नाही, खिशातून पडतंय. थांबा चाय बंद करतो. तर अशी गंमत चालली होती. रेकॉर्ड केलं असतं फार तुम्ही पण हसला असतात. तर चला मी पण आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. खूप दमायला झालं आहे, सगळं अंग दुखतं आहे. किती 7-8 वर्षानंतर इतकं हे तोडायला घेतलं ना, म्हणजे कोयते हातात घेऊन, तर सगळं अंग दुखतं आहे. तर असतं आहे की पटापट जेवण बनवायला सांगतो आणि लवकरच झोपणार आज मी, जास्त वेळ नाही. चला तर मंडळी काळजी घ्या. पुन्हा भेटू लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.